पोलीस, साधक, राजकीय नेते, मंत्रालयातले अधिकारी यांच्यामार्फत मनशक्ती केंद्राच्या गजानन केळकर, प्रमोद शिंदे, अन्य साधकांना मला मारून टाकण्याची, माझ्या बायकोला संपवण्याची, म्हणजे एक त्यांनी इतकं ते विकृत आणि क्रूरतेने केले. त्यांना ती का बुद्धी झाली हे त्यांना तुम्ही विचारा. की स्वामीजींचाच हा प्लॅन होता की ते विरुद्ध मी अशी संघर्ष उभा राहणार आहे, की स्वामीजीने हे फोरकास्ट केलं होतं. कारण तसं दिसतंय मला, 30 वर्षाचा डेटा असं दाखवतो की मनशक्तीविरुद्ध मी असं काही वाद नाही आहे. त्यांनी मला ट्रस्टी बनायची ऑफर दिली होती, मी तिथून बाहेर पण पडणार नव्हतो. त्यांना मी शत्रू मानत पण नाही. पण नंतर जे घटनांची कलाटणी, कारण मग त्याच्यानंतर मला ते कळत गेलं 10 वर्षांनी. म्हणजे 95ला बाहेर पडलं, 10 वर्षांनी मी सांगितलं त्यांना, पत्र लिहिली मी सगळी डिटेलमध्ये की असं असं घडतं, माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांनी उत्तर काही दिलं नाही. मग नंतर मला कळलं की ते मला का मारू इच्छितात. त्याचा इतिहास, त्यांच्या इतिहासात त्याची उत्तरं दडलेली आहेत काही. म्हणजे मला काही गोष्टी सिक्रेट त्यांच्याकडे असं त्यांना वाटतं, आणि स्वामीजींच्या इतिहासातल्या काही गोष्टी त्यांच्यावर आहेत. आणि मी शरद बाळासाहेब ठाकरेंवर काम करतो आहे, आणि राजकीय नेत्याने सांगितलं होतं की तुम्ही आता याच्यापुढे स्वामीजीनंतर परत या विषयावर काम करायचं नाही असे. आणि परत त्यांची आंतरिक भीती, बरं त्यांची कुटुंब, मुलं बाळं. मी काय रिकामटेकडा माणूस, एक बॅग घेऊन आश्रमात बाहेर पडलेला. पण त्यांना खूप टेम्पटेशन झाला जबरदस्त. म्हणजे मनशक्ती केंद्रांनी मला मारण्यासाठी, माझ्या बायकोला मारण्यासाठी, माझं आयुष्य बरबाद करण्यासाठी, खून करण्यासाठी, दरोडे घालण्यासाठी काय काय नाही केलं. म्हणजे मनशक्ती केंद्रात अनेक जे प्रयोग होतात, त्यातला हा प्रयोग जर जगासमोर येईल, आधी येईल तो. असं का CBIमध्ये नोंदून ठेवलं मी. त्यांनी कोणाकोणाची आयुष्य बरबाद केली, कोणाकोणाला फसवलं. आणि मनशक्तीचं नाव मोठं, स्वामीजीचं, तर लोक त्या वाहवत गेले. आता ते लोक सगळे 40 लोक आत्ता असे आहेत की जे मनशक्तीला भयानक शिवेळा करतात. शरद पवार तर म्हणतात फडतूस आहे, आणि आम्हाला बोगस हे केलं आणि विषय CBIपर्यंत गेला. म्हणजे मनशक्तीवर तर भयानक राग आहे शरद पवारांचा. 2007मध्ये तुम्हाला ऑफर होती की तुम्ही ट्रस्टी व्हा म्हणून, मी नाही झालो. तर मनशक्ती केंद्राला इतकं टेम्पटेशन मला मारण्याचं का झालं, ह्याचं प्रमोद शिंदे, गजानन केळकर, बाकीच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे समाजाला. की त्यांना असं का वाटतं की त्यांनी मला मारलं पाहिजे, माझा खून केला पाहिजे, मला हा 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 गारड्याच माणूस आहे, हा विकृत. माझ्या ते एकही शब्द चांगला बोलत नाही. त्यांनी सगळं रेकॉर्ड नष्ट करून टाकलं माझं आश्रमातलं. मी बांधकाम केलं, संडास साफ केले, टॉयलेट, सगळं. एकही शब्द चांगला बोलत नाही. ते मला गुन्हेगारच ठरवतात. त्यांचं म्हणणं आहे हा माणूस भ्रष्टाचार स्वामीजींनी फसवलेला आहे, स्वामीजींचा विकृत वापर केलेला आहे. गंमत अशी की मनशक्ती केंद्राने माझ्यावर कधीच केस केली नाही. एक पत्र पाठवून दिलं की तुम्ही अशाच्या ॲक्टिव्हिटी करता वगैरे वगैरे, असं नैतिकदृष्ट्या मला गुन्हेगार ठरवून टाकलं. आणि मग सगळं यंत्रणांना हाताशी धरलं, सगळे राजकीय गुंड, अंडरवर्ल्ड, सगळे. ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी बोगस गोष्टी केल्या, ज्यांनी फसवणूक केली, गुन्हेगारी केली, अशा लोकांना मला हाताशी धरलं. म्हणजे उद्या दाऊदनी जर ऑफर केली असती ना मनशक्तीला की मी भास्करचा गेम करतो, तर त्याने दाऊदच्या हातमध्ये जोडले गेले. म्हणजे इतकी ती विकृती त्यांच्या मेंदूमध्ये, ती काय ती तुम्ही बघा, चेक करा जरा.